नमस्कार मित्रांनो, बघा हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 7वी गणित या विषयातील उदाहरण संग्रह 6.2 एक्सरसाइज 6.2 and the lesson name is square root cube root है की नाही। तर द फर्स्ट क्वेश्चन, if 27 into 1728 is equal to 14,656, then in cube root 46.656 upon 1.728 म्हणजे काय दिले मित्रांनो, बघा 27ला जर आपण या पुढच्या संख्येला जर गुणलं बरोबर तर उत्तर काय येणार आहे, हे येणार आहे। इथं काय केलं त्याने, फक्त उलटं केले। याने जर याला भागलं तर उत्तर काय येणार आहे, 27 येणार मित्रांनो। लक्षामध्ये हे असंच आहे, एकदा मानून घेऊया आपण आणि मग करूया। समजतं का बघा, समजायलाच पाहिजे, त्यासाठी आपण बसलेलो आहोत आहे की नाही। आता इथं काय 1.728। आता मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर संख्या किती येतात, 3। इथं पण किती येतात, 3। म्हणजे हे जे गणित आहे याचंच फक्त मागं पुढं केलेलं आहे। म्हणजेच काय केलं त्याने, बघा असं थोडक्यात सांगतो, इथं 6 गुणिले 4 बरोबर 24। नंतर काय केलं त्याने, 24 भागिले 4 बरोबर किती, काय हे जे गणित तेच इथे येणार आहे। तसंच या ठिकाणी काय केलं मित्रांनो, त्यांनी फक्त साहजिक काय मानले, संख्या मांडलेल्या आहेत। तर ह्या दोन्हीचा भागाकार केला आपल्याला किती मिळणार आहे, 27 मिळणार आहे। पण ते कुठे मिळणार आहे, पण 27च काय येणार आहे, ते पॉईंटमध्ये आन्सर का बरं नाही, कारण की दशांश स्थळानंतर सारखेच संख्या तिकडं आहेत म्हणून। आता क्यूब रूट, दोन्हीचा क्यूब रूट जर केला ना भागितलं, भागून संख्या येणार आहे 27 मित्रांनो। क्यूब रूटमध्ये 27 आणि त्या क्यूब रूटचे जर त्याला बाहेर काढलं तर काय येणार मित्रांनो, 3। ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो फक्त 3 असणार आहे, 0.3 नाही, 0.03 नाही। कारण का दशांश स्थळानंतर या ठिकाणी इकडे 3 अंक आहेत, इकडे 3 आहेत, म्हणून याला जर भागितलं, कारण जसं हे कटला बरोबर, मग हे कटल्यावर राहतं काय मग 1728 आणि वर ही संख्या, आणि त्यांचा भागाकार ऑलरेडी दिला आपल्याला 27 या गणितासारखा। लक्षामध्ये उत्तर काय मग 3 असो। दुसरं गणित वेळ न दौडता आपण पुढचं गणित बघूया। बघा या ठिकाणी, इफ p इज इक्वल टू 39 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 625, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट p। या ठिकाणी बघा इथंच मुलांच्या चुका होतात। इथं कधी कधी आपण पाहत नाही, पीची व्हॅल्यू गणित सोडल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते पीची, आणि हिची दिली असते अंडर रूट पीची। मग हे नाही पडतं आपल्याला, आपलं उत्तर आलं बरोबर, लगेच आपण बरोबर करतो। त्यामुळे हे ध्यान ठेवा, अंडर रूट पीची व्हॅल्यू काढायची असो। आता या ठिकाणी बघा p इज इक्वल टू 39ला ॲज इट इज 39 प्लस 625चा स्क्वेअर रूट काय आहे माहिती आहे आपल्याला, 25 बरोबर। मग 25 आणि 39 काय होतं मित्रांनो, 64। हे 64 p झालं। आपल्याला आन्सर p नाही पाहिजे, आपल्याला आन्सर p पाहिजे का, अरे नाही सॉरी इथं काय करायचं पुन्हा बघा खाली डिनोमिनेटरमध्ये 4 आहे, 25 अपॉन 4 इज इक्वल टू 64 अपॉन 4 बरोबर। मग 4 1 4, 4 1 4 आणि 4 6 24। म्हणजे ह्या ठिकाणी p जे आहे हे आपलं आलं आहे 16, पण आपल्याला p पाहिजे का, नाही, स्क्वेअर रूट म्हणजे p, म्हणजे ह्या 16चा बी स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे आपल्याला। मग तो काय असणार आहे, 4 असणार आहे। हे आपलं खरं उत्तर आहे। उत्तर तर हे पण आहे आणि हे पण बरोबर आहे, पण विचारलं काय, आता काही प्रश्नामध्ये पीच विचारतील तुम्हाला, पण इथं स्क्वेअर रूटमध्ये पी विचारलं आहे म्हणून 4 आन्सर। लक्षामध्ये हा गोल होऊ नये, परीक्षेमध्ये गडबडीमध्ये बहुतांश मुलाचे असे गणित चुकलेलेच असतात। इफ पी इज इक्वल टू 64, क्यू इज इक्वल टू 144, देन बघा स्क्वेअर रूटमध्ये 3 पुन्हा स्क्वेअर रूट प्लस स्क्वेअर रूट क्यू इज इक्वल टू व्हॉट। या ठिकाणी काय करायचं, व्हॅल्यू टाकत चला मित्रांनो। आपण अगोदर मोठा स्क्वेअर रूट काढूया, त्यामध्ये हा क्यूब रूट आहे, क्यूब रूट नाही क्यूब दिला फक्त त्याने। या ठिकाणी काय p प्लस क्यू इज इक्वल टू व्हॉट। आता या ठिकाणी मला सांगा, व्हॅल्यू टाकत चालू आहे आपण आता 3, आणि इथं काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन। क्यू काय आहे आपला, p काय, p p आहे, लिहूया अगोदर 64 प्लस क्यू का है आपला 144
4 आता याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढूया आपण. ओके, इथं येईल 3, इथं काय येईल 64चं म्हणजे 8चा वर्ग आहे की नाही. इथं प्लस प्लस काय येईल 144 आहे. हां सॉरी 144 हां बरोबर आहे. इथे किती येईल 12 बरोबर. आता मला सांगा इथं काहीच नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आहे. काय मल्टिप्लिकेशन. मग 8 24 काय येईल मित्रांनो. अगोदर गुणा आपण एक स्क्वेअर रूट चिन्ह 3 8 24 बरोबर प्लस 12 म्हणजे काय मित्रांनो उत्तर स्क्वेअर रूटमध्ये 36. स्क्वेअर रूटचे जर बाहेर घेतलं त्याला तर काय उत्तर येणार आहे 6. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे 6 आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3. इथे पर्याय क्रमांक 2. लक्षामध्ये असं गणित करायचं आहे. इथं हे 3 गुणिले हे कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय गुणिले चिन्ह आहे आणि मग स्क्वेअर रूटमध्ये म्हणून ते स्क्वेअर रूट बाहेर काढले आपण. आणि बॉडमाच्या नियमानुसार अगोदर बेरीज आणि गुणाकार जर त्या गणितामध्ये आला समीकरणात जर आला तर आपण काय करतो अगोदर गुणाकार करतो मग गुणाकारानंतर बेरीज आणि त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊन उत्तर आलं 6. अरे पुढचं गणित बघूया आपण. गणित क्रमांक 4 उदाहरण संग्रह 6.2 बघा. आता क्यूब रूट काढायचं आहे मित्रांनो. आता क्यूब रूट काढत असताना क्यूब रूट कसं काढता मला सांगा. कोणत्याही संख्येच्या युनिट डिजिटला काय आले 9 आले. जर युनिट डिजिटला जर 9 येत असेल तर क्यूब काढत असताना त्या क्यूबच्या जो क्यूब आहे या क्यूब रूटचा जो क्यूब आहे त्याचा युनिट डिजिट बी काय असणार आहे 9 असणार आहे. म्हणजे युनिट डिजिट तर आपल्याला मिळालं म्हणजे उत्तर काय सर इकडं हे तर उत्तर आपलं असू शकत नाही. उत्तर आहे फक्त आपल्या स्थानी आपला 9 आहे. बरं ठीक आहे. शेवटचे 2 अंक असतात. ह्या शेवटचे 2 अंकामधून कोणत्या संख्येचा क्यूब मायनस होतो बघा. 2चा क्यूब किती आहे 8. 3चा क्यूब किती आहे 27. म्हणजे 24 27 का नाही. मग क्यूब कोणत्या संख्येचा मायनस होतो फक्त 2चा म्हणून इथं 2 लिहायची. उत्तर काय मग आपलं 29. तुम्हाला क्यूब रूट देखील काढता आले पाहिजे शॉर्टकटमध्ये लक्षामध्ये. आणि हे याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर क्यूब रूट कसा काढायचा तर समजून घ्या. असं हे उत्तर आहे. पुन्हा एकदा समजून सांगू का बघा. कोणत्याही संख्येच्या एक स्थानी जर त्या क्यूबच्या जागी जर 9 असेल त्या क्यूब रूटच्या जागी देखील एक स्थानी 9च असतं म्हणून आपण 9 लिहिले. बरं इथं 9 आले मग पुढची संख्या कशी ओळखायची त्याच्या अगोदर काय असणार आहे तर शेवटचे 2 अंक बघायचे. 5 अंकी संख्या असेल तर मग त्यातून कोणत्या संख्येचा वर्ग क्यूब इथं क्यूब काढतोय आपण म्हणून क्यूब बघायचा. कोणत्या संख्येचा क्यूब वजा होतो फक्त 2चा क्यूब वजा होतो. 3चा 27 आहे होऊ शकत नाही म्हणून उत्तर इथं 2 लिहिलं दशक स्थानी. हे आपलं उत्तर आलं. 4 अंकी संख्या असेल तर फक्त एक स्थानचा अंक बघायचा म्हणजे शेवटचा जो अंक आहे तो 5 अंकी म्हणून आपण शेवटचे 2 बघितले लक्षामध्ये. असो पुढचा बघूया. बऱ्याच बांधवांना माहीत असतील हे ट्रिक. हां 6.2 मधला पुढचं गणित 5वं. फॉर द गणेश फेस्टिवल बघा. फॉर द गणेश फेस्टिवल कॉन्ट्रीब्युशन कलेक्टेड पर स्टुडंट वॉज 1. आता जे पर स्टुडंट जे कलेक्शन आहे ते माहिती आहे का आपल्याला. पर स्टुडंट कलेक्शन माहिती आहे का ते आपल्याला मित्रांनो नाही म्हणून ते आपण एक्स गृहीत धरूया. आता काय म्हणते बघा. पर स्टुडंट कलेक्शनच्या 1/25 ऑफ द टोटल स्टुडंटच्या कॉन्ट्रीब्युशन कलेक्टेड पर स्टुडंट वाज 125 ऑफ द टोटल स्टुडंट्स. ऑफ म्हणजेच काय मल्टिपल याच्या 125 होतं ते पण ही संख्या आपल्याला माहीत नाही बरोबर. द टीचर कॉन्ट्रीब्युटेड 25 रुपीज. टीचरने किती दिले 25 म्हणजे फक्त मुलांनी जमा केलेले पैसे किती येतं टोटल रुपीज दॅट स्टुडंट कलेक्टेड कितीत मग टीचरचे मायनस करूया आपण त्या ठिकाणी 250 मायनस 25 बरोबर किती सॉरी किती टीचरचे 25 बरोबर. मुलांचे फक्त मुलांचेच पैसे जमा केलेले एकूण मुलांनी किती येतं 225 आहेत रुपये बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला टोटल मुलांची संख्या फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर अज्युम करावं लागणार आहे. बघा या ठिकाणी जर 50 जर घेतले आपण समजा 50च्या 125 बघा. आता इथंच घेतलं असतं आपण इथं घेऊन पाहिजे बरं. ह्या 50च्या 125 म्हणजेच काय 50 चे 25 25 1 25 25 दोन्ही 50
ही झाली एका मुलांनी जमा केलेले पैसे. इथे किती येतं एक्स, एक्स म्हणजे किती 2 रुपये बरोबर. 2 रुपये आणि एकूण मुलं किती आहेत मग 50 गृहीत धरले नाही तर म्हणजे ऑप्शन थ्रू चाललो आपण. 50 दोन्ही 100 हे उत्तर येऊ शकतं का नाही कसंच नाही. मग 40 येईल कर मित्रांनो अजिबात नाही. हे लहान आहे हे जर हे घेऊन जर 100 आलेलं उत्तर हे उत्तर येऊ शकत नाही. हे घेऊन तर कसंच येणार नाही आणि हे घेऊन येणार नाही. उत्तर असणार आहे आपलं 75. बघा आता 75 घेऊन पाहू. मुलांची संख्या आपल्याला एक्स माहीत नाही आहे काय घ्यायची 75 घेऊया. 75 भागिले या 75 मुलाच्या 125 काय होतं ते तिकिटाची पर मुलाची रक्कम होती. मग 25 25 25 75 मग 3 रुपये काय मित्रांनो हे 3 रुपये प्रत्येक मुलाने जमा केलेली गोष्ट आपलं हे रुपये प्रत्येक मुलाने जमा केलेले रुपये जमा केलेले पैसे पैसे रुपये हे की नाही. आता एका मुलाने 3 रुपये गेले आपण मुलं किती गृहीत धरलेत 75. मग 75 गुणिले 3 करून पहा. 3 5 15 अच्छा 1 3 7 21 आणि 1 22 आणि 225 रुपये एकूण रुपये. म्हणजे काही काही गणित आपल्याला ऑप्शन थ्रू देखील जायचे आहेत आणि काही काही गणित ऑप्शन थ्रू किंवा ऑप्शनकडे पाहून आपण कॅल्क्युलेशन न करता देखील उत्तर काढू शकतो. एक करून पाहायचं बघा 50चं केलं 50ने केले 50 आपण एकूण मुलं गृहीत धरल्यानंतर आपलं उत्तर 100च यायला लागले. टोटल बरोबर येईल का नाही. जर 50 घेऊन जर लहान ही संख्या घेऊन जर उत्तर येत नसेल मग 40 25 तर मोठं उत्तर तर कसं देऊ शकत नाही आपल्याला. म्हणून आपण 75 देखील डायरेक्ट करू शकतो. पण त्याचं उत्तर असं पण आहे लक्षामध्ये. पुढचं घेऊया 6 नंबरचं. बघा आता हे क्यूब रूट आहे मित्रांनो. काय आहे क्यूब रूट. इथं मल्टिप्लिकेशन नाही कारण की ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 आहे. त्या गणितामध्ये त्या क्यूब रूटच्या बाहेर 3 होते म्हणून ते मल्टिप्लिकेशनमध्ये दाखवले आपण. काही मुलांना प्रश्न पडला असेल इथं 3 आहे तिथं 3 आहे कसं ओळखायचं ते बाहेर असतं मित्रांनो लक्षामध्ये. बघा आता गणित परत मांडत नाही मी वरचा एक क्यूब मांडूया. आता याला प्लस चिन्ह आहे याला क्यूब रूटच्या बाहेर काढूया. आता एक स्थानी काय आहे मित्रांनो 4. मग कोणत्या संख्येचा घन काढताना किंवा घन 4 येतो एक स्थानी कोणता अंक असल्यावर. या ठिकाणी काय बघा 4चा घन किती येतो 64 किती म्हणजे 4 एक स्थानी असताना देखील 4 येतं. बरं पुन्हा 2चा घन 8 6चा घन 216 म्हणजे 4 असताना काय येतं मित्रांनो या ठिकाणी एक स्थानी 4 येतं. मग एक स्थानी आपला किती असणार आहे बरं 6चा येताना किती येतं मित्रांनो 6 6 36 36 गुणिले 6 6 6 16 नाही ते बी नाही म्हणजे एक स्थानी काय येणार आपल्या 4. बरं आता हे 2 संख्या आहेत शेवटचे 2 5 अंकी संख्या ना. या शेवटच्या संख्येतून कोणत्या संख्येचा घन वजा जातो. आता घन काढतोय घनमूळ काढतोय म्हणजे घनच बघावं लागणार आपल्याला. 2चाच जातो 13 मधून फक्त 2चा घन किती आहे 8 तोच वजा होतो. दुसरा कोणता वजा होतो का नाही. 3चा तर खूप मोठा 27 आहे त्यामुळे तो नाही. जवळचा फक्त 2 आहे म्हणून काय येईल तर 2 म्हणजेच काय आहे 24चा घन हा आहे. तिचा घन आहे 24चा घन बरोबर. या ठिकाणी काय आता 8 एक स्थानी जर 8 असेल तर कोणत्या संख्येच्या एक स्थानी 8 असल्यानंतर 8 येईल घन करताना. तर 8चा घन 8 8 64 64 4 गुणिले 6 8 8 64 आणि 64 गुणिले 8 34 नाही 2 येईल की नाही घनामध्ये 2 येईल. तर कोणत्या संख्येचं घन केल्यानंतर आपल्याला 8 उत्तर येईल 2 6 2चा इथं मध्ये किती एक स्थानी कोणता अंक असणार मित्रांनो 2. बरं आता शेवटचं काय इथं या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला मी 4 अंक असतील तर फक्त शेवटचा अंक बघायचा 1000 स्थानचा तो एकच आहे मित्रांनो. मग एकामधून कोणत्या संख्येचा घन वजा होईल एकच घन वजा होईल म्हणजेच काय या ठिकाणी काय येईल आपलं 1 येईल बरोबर. हां मग आपण या घनमुळातून याला जर काढलं तर इथं 24 आले याला घनमुळातून काढलं तर किती आले 12 आले. आता यांचं काय करायचं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. अगोदर यांची बेरीज करूया तुम्हाला सोपं जाईल. 12 आणि 24 बघा परत आले. हां याला स्क्वेअर रूटचे जर बाहेर काढलं तर काय मित्रांनो यांची बेरीज देऊया अगोदर वाटलंच तर समजण्यासाठी डायरेक्ट स्टेप केल्यापेक्षा 36. आणि 36ला जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढतो उत्तर काय मित्रांनो 6 फक्त काय येईल 6. मग उत्तर काय आपलं या ठिकाणी 6 असं आपल्याला उत्तरं
काढता येतील. हे एक एक स्थानावरून आपण ओळखू शकतो. 5 अंक असतील तर शेवटच्या 2 अंकातून कोणत्या संख्येचा घन वजा होतो तो घ्यायचा मित्रांनो. आणि 4 अंक असतील आणि क्यूब रूट जर काढायचं असेल आपल्याला, घन काढायचं असेल तर त्या ठिकाणी शेवटचे 1 अंक जे 1000 स्थानचा अंक आहे त्यातून कोणत्या संख्येचा घन वजा होतो तो बघायचा, तो लिहायचा दशक स्थानला. असं क्यूब रूट काढत असतात. आता 8 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज द क्यूब ऑफ द 15th ऑड नंबर आफ्टर 36. बघा या ठिकाणी बघा आता ऑड नंबर पाहिजे आपल्याला 15th वा. कितवा? 15th वा. आता इथं दिली तुम्हाला संख्या दिली 36. ही काय मित्रांनो इवन नंबर आहे. काय हा इवन नंबर. आणि ऑड नंबर काढायचा असेल तर आपण काय करतो, याच्यानंतरचा लगतचा ऑड नंबर कोणता तो लिहितो अगोदर. तो कितवा आहे? तो 34 आहे. बरोबर. या ऑड नंबर आहे. आपल्याला काढायचा कितवा? 15वा. एक घेतलाय आपण ऑलरेडीच. बरोबर. एक घेतलाय, उरले किती मग 14च राहतील. 15 मधला एक घेतला ना आपण ऑड नंबर म्हणून. प्लस आता करायचं 14 गुणिले 2. बरं 14 गुणिले 2च का करायचं, कारण कोणत्याही 2 ऑड नंबरमध्ये 2चं अंतर असतं म्हणून 2 न गुणायचं. आता उत्तर काय येईल? 37 अधिक 14 2 28. बरोबर. 7 आणि 8 15शीला 5 हातच्याला 1. मग 2 3 5 5 आणि 1 6. 65 ही संख्या मिळाली मित्रांनो आपल्याला. आता काय विचारले, क्यूब ऑफ द 15th ऑड नंबर आफ्टर 36. मग आफ्टर 36चा 15 ऑड नंबर आहे 65. इथे लिहितो वाटलंच तर मी 15th ऑड नंबर आफ्टर 36. कोणता आहे तो? 65. याचा काय करायचं आपल्याला, क्यूब. आता ऑप्शनमध्ये जा मित्रांनो. तुम्हाला बरेच वेळा सांगितलं मी, ऑप्शनवरून तुम्ही उत्तर काढू शकता. पूर्ण क्यूब काढत बसायची गरज नाही. या ठिकाणी बघा एक स्थानी कोणता अंक आहे? 5. ह्या संख्येचा जर क्यूब काढला एक स्थानी कोणता अंक येणार आहे? डिजिटला 5च येणार आहे. इथं 5 कोणत्या ठिकाणी आलं आहे? फक्त इथं 7 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे. एकच ठिकाणी फक्त 5 आलं आहे. म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. तुम्हाला बहुतांश गणिताचे उत्तर मित्रांनो फक्त युनिट जीट पाहून करणार आहेत. पुढचे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपला प्रेझेन्स ऑफ माइंड पेपर सोडवताना फक्त तसा हवा. बरं घ्या पुढचं गणित. काही मुलांची भावना असते बाकीचं काही सांगत बसू नका, आम्हाला गणित फक्त व्यवस्थित समजावून सांगा आणि सोडून द्या, बाकीचं आम्हाला कळतं आहे की नाही. पण परीक्षेमध्ये ह्या संभाव्य चुका होण्याची दाट शक्यता असते. अनुभवावरून सांगतोय माणूस आहे की नाही. असो. आता प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. हां एक प्रश्न मागं पुढं झालेला आहे आपला. हा कितवा आहे? 6वा. आणि पुढचा गणित मागं पुढं झाले. फक्त उदाहरण संग्रहानुसारच आहेत, थोडं मागं पुढे केलेलं आहे आपण. असो. समजण्याची मतलब आहे, आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. हर्बा हॅज सम ब्लँकेट्स. सम ब्लँकेट्स. आता सम ब्लँकेट्स मला सांगा मित्रांनो म्हणजेच काय माहिती का आपल्याला नाही. एक्स करीत धरा. विथ हिम द कॉस्ट ऑफ ब्लँकेट्स. आता याची जी कॉस्ट आहे, एक्सची जी कॉस्ट आहे इज ट्वाईस द नंबर ऑफ ब्लँकेट्स. नंबर ऑफ ब्लँकेट्स किती येतं? एक्स. त्याची प्राईस काय होईल मित्रांनो? प्राईस ऑफ ब्लँकेट शॉर्टकट करतो BL. हां आता जर ब्लँकेट एक्स असतील आणि त्याची प्राईस जर सांगितली असेल 2x. किती आहे? 2x. 2x म्हणजे प्राईस सांगितली म्हणजेच काय होईल मग त्याची प्राईस काय होईल? 2x होईल. जर नंबर ऑफ ब्लँकेट एक्स असतील आणि प्राईस जर ट्वाईस असेल तर मग ते एक्सच्या ट्वाईस म्हणजे 2x. हे समजणं गरजेचं आहे. इफ ही हॅज ब्लँकेट्स वर्थ 4608 रुपीज. त्याच्या टोटल ब्लँकेटची जर किंमत असेल 4708 तर हाऊ मेनी ब्लँकेट डज ही हॅव. म्हणजे एक्स किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. ब्लँकेट किती माहीत का आपल्याला? नाही. प्राईस माहिती आहे का? माहिती आहे. 2x पैशामध्ये काढायची पण आपल्या इक्वेशनमध्ये कळेल 2x आहे म्हणून. आता मला सांगा एक पुढा 4 रुपयाला आहे, पुढे आहेत 5, तर एकूण प्राईस किती होईल? 4 पंचे 20. बघा पुढे आहे 4, प्राईस आहे 5, तर त्या 5 पुड्यांची किंमत किती होईल? 20 रुपये. इथं पण तेच आहे मित्रांनो. कळलं का? इथं काय केलं आपण उत्तर काढण्यासाठी गुणाकार केला. इथं मग ब्लँकेट माहिती आहे एक्स, प्राईस ऑफ ब्लँकेट किती आहे? ट्वाईस एक्स. प्राईसनं जर त्या वस्तूला जर गुणलं किती वस्तू त्याला तर आपल्याला पूर्ण रक्कम मिळते. पूर्ण रक्कम दिलेली आहे आपल्याला 4608. बरोबर. आता इथं गुणाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो म्हणून काय होईल?
2 गुणिले एक्स 2x आणि एक्सला गुणल्यामुळे एक्सचा स्क्वेअर होईल 4608. आता एक्स स्क्वेअर. आता ही जी संख्या आहे 2 इकडे खाली वगैरे घेत बसायचं नाही तर काटाकाटी करायचं मित्रांनो. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 0 0 आणि 4 2304 एक्स स्क्वेअर. आता एक्स काढायचं आपल्याला. आता बघा एकच स्थानी कोणता अंक आहे 4. कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर आपल्याला 4 मिळतो. मग 8चा वर्ग जर केला आपण 64 4 मिळतो. पुन्हा 4चा वर्ग केल्यावर 16 मिळतो. 2चा वर्ग केल्यावर काय मिळतो 4 मिळतो आपल्याला. म्हणजे एकच स्थानी आपल्या काय असणार आहे 2 किंवा 8. हे तर समजलं बरोबर. 2 किंवा 8. आता या ठिकाणी ह्या शेवटच्या 2 संख्येतून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो. आता इथं वर्ग काढतोय आपण क्यूब काढतोय का नाही. त्यामुळे इथं 4 अंक जरी असले तर शेवटचे 2 अंक गृहीत धरायचे स्क्वेअर रूट काढताना. 23 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो फक्त 4चा. 4चा वर्ग 16 तो जवळचा आहे. होतो 3चा बी 2चाही वजा होतो पण आपल्याला जवळचा पाहिजे भागाकार केल्यासारखं 4चा. इथं अंक तर तुम्हाला कळायला काय दशी स्थानी आता 4 येईल. 5चा का बरं येणार नाही. 5चा वर्ग 25 आहे तो वजा होत नाही. मग 42 किंवा 48 हे आपला आन्सर असणार आहे. आता कसं ओळखणार तुम्ही की आता हेच अंतर 42 असेल का 48 असेल. तर बघा अशा वेळेस काय करायचं मित्रांनो त्या दशकाचा काय करायचा वर्ग करून पाहिजे. आता 42 आणि 48 कोणत्या वर्गाच्या दरम्यान 40च्या आणि 50च्या त्यांचे वर्ग काढायला सोपं जातं. 40चा वर्ग आहे 4 × 16 2 0 25 लक्षामध्ये. आता ही जी संख्या आहे 2304 25च्या जवळ आहे का 1600 जवळ आहे जास्त 25च्या जवळ आहे मित्रांनो बरोबर. मग 2 यायला पाहिजे एका स्थानी 8 यायला पाहिजे तर 8 यायला पाहिजे तेव्हा ती जवळ जाईल. मग एक्स बरोबर आपलं उत्तर काय आहे 48. अशा प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता मित्रांनो शॉर्टकटमध्ये. आणि स्कॉलरशिप असेल स्पर्धा परीक्षा असतील आपला वेळ वाचणं गरजेचं आहे. आशा करूया तुम्हाला हे गणित समजलं असावं. पुढचं गणित बघूया आपण 6.2 मधलंच आहे. गणित क्रमांक आहे 9. बघा each student from standard 7 contributed the amount equal to the number of students in the class for the blind welfare fund. The class teacher contributed 91 and deposited the total amount of 2160. Okay. With the headmaster and find the amount contributed by each student. मुलं किती येतं जेवढे मुलं आहेत मित्रांनो बघा each student from standard 7 contributed the amount equal to the number of student म्हणजे number of student या ठिकाणी बघा मित्रांनो number of student is equal to rupees. रुपीज पर स्टुडंट काय आहे रुपीज पर स्टुडंट. जेवढे मुलं आहेत तेवढीच त्यांनी त्या मुलांच्या संख्येत की त्यांनी रक्कम जमा केली. म्हणजे आपण या ठिकाणी अशा गणितामध्ये काय करतो वर्ग काढतो. पण या ठिकाणी एक रक्कम जास्त आहे मित्रांनो आपल्याकडे कोणती 91 ती आपल्याला वजा करावी लागणार आहे. म्हणजे फक्त मुलांची रक्कम येईल आणि त्याचा मग आपल्याला स्क्वेअर रूट घेतला की आपल्याला आपली उत्तर येऊन जाईल. मग काय होईल मित्रांनो याचा स्क्वेअर रूट घ्यायचा का आपल्याला नाही. एक्स्ट्रा रक्कम आली टीचरची ती मायनस करायची आपल्याला. 11तून 9 गेले 2 इथं राहिलं 0 आणि हे 2. आता 2025 ही रक्कम उरलेली आहे आणि ही जी रक्कम आहे मित्रांनो ही कोणाची आहे ही मुलांचे पैसे आहेत बरोबर. हे मुलांचे पैसे आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला जेवढे एका मुलानं पैसे जमा केले तेवढीच एकूण मुलांची संख्या आहे. म्हणजेच काय करायचं अशा गणितामध्ये जेवढी संख्या असेल त्या टायमाला आपण त्याचा स्क्वेअर करतो किंवा स्क्वेअर रूट घेतो. या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे बरोबर कारण टोटल रक्कम दिली त्यामुळं. मग एका स्थानी 5 जर असेल तर ऑब्वियसली त्या स्क्वेअर रूटच्या एका स्थानी पण काय येणार आहे 5च येणार आहे. आता 20 ह्या 20 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो 4चा वर्ग वजा होतो. मग किती आलं उत्तर 45. म्हणजेच काय तर ते प्रत्येक मुलाने 45 रुपये जमा केले आणि एकूण मुलं बी किती येतं 45 आहेत. मग उत्तर काय आपलं 45 रुपये. लक्षामध्ये हे जेव्हा जेवढे मुलं तेवढ्याच मुलांनी तेवढीच फी जमा केली. जेव्हा असे गणित असेल तेव्हा त्याचा एक तर स्क्वेअर करायचा टोटल अमाऊंट दिली असेल तर स्क्वेअर रूट काढायचा. लक्षामध्ये अशा प्रकारे गणित आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो मुलांना. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास मात्र लाईक
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 6.2 मधलंच कोणतं गणित आहे आता? 10वं. आता याला आपण इथंच बाहेर काढूया स्क्वेअर रूटच्या. 2 दशांश स्थळ आहेत जास्त. दशांश स्थळानंतर किती अंक आहेत? 2. म्हणून याचं उत्तर जे येईल दशांश स्थळानंतर 1 अंक राहील. म्हणजेच काय येईल? 625चा वर्गमूळ काय आहे? स्क्वेअर रूट काय आहे? 25. म्हणजे 2.5 उत्तर येईल तर. बरं, पुढं काय आहे? आता क्यूब रूट काढायला सांगितलं आहे. मग हा काय याचा क्यूब रूट आहे? 9चा. कितीचा? 9चा. आता 3 अंक आहेत. किती अंक आहेत? 3 क्यूब रूटमध्ये. इथं म्हणजे अंतर काय लिहितं? 0.9. 3 अंक. आणि इथं क्यूब रूट असताना 3चं 1 होत असतं आणि स्क्वेअर रूट असताना 2चा 1 मध्ये असतो बदल. बरं, आता हे 11चा वर्ग माहिती आहे आपल्याला. मग 1/1 आपली 1.1 तर खाली. आताच बघितलं आपण मित्रांनो मागच्या गणितामध्ये 2025 कायचा वर्गमूळ आहे? याचं वर्गमूळ काय आहे? 45. 45 म्हणजे काय? 4.5. आता याची बेरीज करूया आपण. 25 आणि 9 दशांश स्थळ काही काळापुरते सोडून द्या बेरीज करण्यापुरते. 25 9 34. 34 आणि 11 45. म्हणजेच काय उत्तर येणार आहे? 4.5. आणि खाली पण किती आहे? 4.5. मग 4.5ला 4.5 जर आपण कट केले किंवा हे डेसिमल कट केलं अगोदर, नंतर हे डेसिमल कट केलं, दोन्ही डेसिमल सारखेच अंक आहे डेसिमलच्या नंतर. दशांश स्थळानंतर जर सारखे अंक असतील तर आपण ते हटवू शकतो. मग उत्तर काय मित्रांनो? 1. ऑप्शनमध्ये काय आहे उत्तर? जे ऑप्शन असेल तुमचा त्या ऑप्शनमध्ये 1 आपलं हे उत्तर आहे. बरोबर? 10 नंबरचं. आता 11 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. लगेच घेऊया आपण 11 नंबर पण. इफ P इज इक्वल टू 12. बघा P काय आहे? 12. Q काय आहे? 26. आता हे व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकूया. बघा ह्या ठिकाणी त्या गणितामध्ये ह्या गणितामध्ये फरक काय ते सांगतो तुम्हाला. इथं ह्या चिन्हाच्या आतमध्ये 2 असते तर मग याचा आपल्याला क्यूब रूट घ्यावा लागला, आपलं स्क्वेअर रूट घ्यावं लागलं असतं. पण ते बाहेर आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. असो बघा 2 डायरेक्ट करूया आपण गणिताला. 2. आता ह्या स्क्वेअर रूटमध्ये काय आहे? 3. 3च्या नंतर गुणिले P करूया. P काय आहे आपला? 12 प्लस हे 2Q. कुठे 2Q? 2Q. किती आहे? 2Q. वेगळं आहे काही स्क्वेअर रूटमध्ये एक डायरेक्ट बघू आपण गणितामध्ये. 1 मिनिट बघू द्या. स्क्वेअर रूट आहे का स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे ते बघावं लागेल आपल्याला एकदा. हे 2Q जे आहे क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्येच आहे पण ह्या क्यूबच्या बाहेर आहे, ह्याच्या बाहेर आहे असं बरोबर लिहिलं आपण ते. आणि प्लस आता हे जे काय इथं संपलेला आहे हा जो वेगळा आहे 81 हा वेगळा आहे. या स्क्वेअर रूटमध्ये येत नाही तो आपला लक्षामध्ये एवढं लक्षात राहू द्या. आता गणित मग आपल्याला सॉल्व करायचं आहे. 2Q काढले यायचं राहिले आपलं. सॉरी इथं लिहूया आपण परत. आपल्याला परत यायला लिहावं लागते. 3 × 12 हे असं आहे आणि हे स्क्वेअर रूटच्या बाहेर जो आहे 81 तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे. आता घ्या. आता क्यू किती येतं आपला? 26. मग इथं आपण 2 × 26 इथं लिहूया आपण. ओके, एक स्टेप वाचल आपली. आता करा 2 आधीचं गुणाकार किती? 12 × 36 येणार आहे. 36 म्हणजेच काय? 36 जर आलं त्याला जर आपण या वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर काय येईल? 6. म्हणून इथं 6 लिहूया. ओके, आता प्लस 26 × 2 किती आहे मित्रांनो? 52. आणि हा जो आहे हा सेपरेट आहे. हे स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यानंतर काय येईल? 9. आता काय येईल इथं? मग गणित सोडूच चला आता स्टेप बाय स्टेप. अगोदर गुणाकार करावं लागेल. 12 + 52 हे स्क्वेअर रूटच्या बाहेर मित्रांनो 9 बरोबर. मग काय येईल? 12 आणि 52 किती? 64. ती पण लिहूया आपण. 64 + 9 बरोबर. आता हे जर 64 जर आपण याच्या बाहेर काढले तर काय होईल? त्याचं उत्तर 8. आणि हे 9 जर त्यामध्ये मिळवले तर उत्तर काय होईल? 17. स्टेप बाय स्टेप सोडू गेल्यानंतर उत्तर काही अवघड नाही, पण आपण काही स्टेप करायचे गाळतो आणि मग गोंधळ होतो. मग अरे उत्तर कसं काय ना, उत्तर कसं काय ना. तरी स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर उत्तर येतं लक्षामध्ये. असं आहे. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक काय मित्रांनो? 12.
11 बघितलं सर, हा 10 नाही, हा 11 आहे, हा खालचा 11 आहे, बरोबर आहे. 12 नंबर शेवटच्या नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न काय करतोय सांगतोय आपल्याला, सोपा प्रश्न आहे मित्रांनो, शेवटचा, काय अवघड नाही. बघा 169 बरोबर. आता दशांश स्थळानंतर 2 अंक आहेत म्हणल्यावर जर स्क्वेअर रूट जर घेतला तर दशांश स्थळानंतर एकच अंक राहील, बरोबर. मग या 676चा वर्गमूळ आपल्याला माहीत पाहिजे ते किती आहे, 26 आहे. पण मग ते दशांश स्थळ असल्यामुळं 2.6 आणि ह्या 169 आपण ह्या वर्गमुळातच आहे, बरोबर बरोबर. मग याचा वर्गमुळाच्या बाहेर जर याला काढलं तर किती येईल, 13, बरोबर. आणि तुम्हाला तर माहिती दशांश स्थळामध्ये म्हणजे अंशामध्ये जर एक दशांश स्थळ असेल खाली जर नसेल तर जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये दशांश स्थळ कुठं सरकतं, डावीकडे सरकतं. मग 13 1 13, 13 2 26, उत्तर 2 येईल का, नाही. इथं दशांश स्थळ नसेल तर 2 आलं असतं, पण दशांश स्थळ आल्या म्हणल्यानंतर दशांश 0.02 हे या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे आपलं लक्षामध्ये. अशा प्रकारचा आपण 6.2 हे उदाहरण संग्रह खूप फास्टमध्ये वेळेमुळं बघितलेलं आहे आपण. तरी आशा करतो आपल्याला ते समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील लाईक करायला मात्र विसरू नका. चला, धन्यवाद.